नर्मदे हर. सकाळी आपण बालवग वगैरे घेतला पोह्यांचा. आता आपण निघलो कांद्रोज या आश्रमावरून सियाराम बाबांच्या. आता बघू आपण पुढं. 6:30 वाजल्यात. नर्मदे हर. नर्मदे हर. हे भरत पटेल. तर हे जे कांद्रोजचं जे पूर्ण सियाराम बाबांचा आश्रम आहे, तर इथं पूर्ण भोजन प्रसादी वगैरे नाश्ता वगैरे याचं नियोजन वगैरे सगळे हेच करतात. हे नर्मदा परिक्रमा मार्ग. हे पुढं आला तर कांद्रोज गाव, जे की आश्रमापासून अर्धा किलोमीटर आल्याच्या नंतर आपल्याला गाव लागलं. त्या काकांनी सांगितलं, जे आश्रमाचे मुख्य होते त्यांनी सांगितलं की पुढे गेल्याच्यानंतर तुम्हाला एक शाळा वगैरे लागेल, तर तिथून मधून जाण्यासाठी रस्ता आहे तुमचा जवळजवळ 1 किलोमीटर वाचेल. तर बघू आपण शाळा वगैरे कुठे आहे ती. पूर्ण धुकं वगैरे पसरलं आहे, कारण नर्मदा मैया जवळ असल्यामुळं सकाळ सकाळ धुक्याची चादर. आपण परिक्रमा हे तटावरून जवळ करत असल्यामुळं धुकं जरा जास्त राहतं. आता थंडी पहिल्यापेक्षा कमी आहे. कांद्रोज गावाच्या पुढे निघाल्यानंतर हे पूर्ण नर्मदा मैयाचं पात्र. हे गाव पूर्ण नर्मदा मैयाच्या किनारीच आहे. खूप जवळून चालतोय आपण. हा घाट आहे, त्या घाटाच्या पायऱ्या आहेत तिकडे जाण्यासाठी. हे R15 केळी करणाऱ्या शेतकऱ्याची गाडी. भरपूर उत्पन्न इकडं, सगळं केळीचंच पीक आहे, उत्पन्न वगैरे. हे पुढं एकदम असं काही दिसत नाही पुढं. मस्तपैकी हे बांधलंय बसायला वगैरे परिक्रमा विश्राम केली. जिथं मध्ये कुठं आश्रम वगैरे बरंच लांब लागत नाही, त्यांनी व्यवस्था वगैरे केलेली अशी बसण्याची. तर आपल्याला पूर्ण एका साईडने केळी आणि एका साईडने ऊसाची वगैरे शेती लागली. हे आले आता राजपारा गाव आहे. आपण आमच्या गावातून निघल्याच्या नंतर 3-4 किलोमीटरवरती राजपारा गाव. नर्मदा मैयाच्या कडेलाच हे पण तटावरच वसलेलं आहे. इथं आतमध्ये भारतीय आश्रम आहे. राजपारा दक्षिण नर्मदा तट. आतमध्ये हनुमानाचं वगैरे मंदिर आहे. चाललोय पुढं. आपल्याला सकाळीच चहा बालभोग नाश्ता वगैरे सगळं तिथंच दिलं. तर आपण आंघोळ्या वगैरे तिथं केल्या. भरपूर मोठा आश्रम होता, त्यामुळे आता आपण आज कुठेही न थांबता आपण चाललोय पुढं. कारण काल खूप कमी अंतर आपण कापलं होतं. काल एका जागा थांबलो 9-9:30 वाजता. तर आपला तिथंच बराच वेळ गेला. दुपारनंतर पण आपण खूप चाललो नाही, त्यामुळं काल फक्त 18 ते 20 किलोमीटर चाललो. आज जरा जास्त चालायचा विचार आहे. बघू आज कुठं पोहोचतोय ते. पुढं शाळा वगैरे आली आहे, तर आपण बघू. ह्या शाळेपासून एक शॉर्टकट सांगितलं होतं,
तर तो कुठं आहे ते, कारण ते म्हटले होते की तुमचं 1 किलोमीटरचा 1 किलोमीटर वाचेल तुमचं. सगळे परिक्रमाचं थांबलेत पुढं. हो काहीतरी बालभोग वगैरे देता येत ते, त्यामुळे थांबले असावेत. चला बघू आपण तिथे गेलोच. हे परिक्रमावासियांना चहा वगैरे चिप्स वगैरे दिलेले आहेत परिक्रमावासियांना. नर्मदे हर बैठो 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 बैठो. मला नाही हा हे शाळा आहे. पण शाळेपासून बालभोग वगैरे घेतला तर शाळेपासून आपण पुढं निघालोय. तर जो मार्ग आहे जो सरळ जर गेलो तर आपल्याला 2-3 किलोमीटर जावं लागतं पुढं आणि वळून परत खालीच यावं लागतं. तर पूर्वी हा रस्ता नव्हता, पण आता हा रस्त्याला बोर्ड वगैरे दाखवलेत. इकडंच पूर्ण रस्ता वळवलेला आहे सगळा. तर त्या काकांनी आपल्याला हाच रस्ता सांगितला होता, याच रस्त्याने आपल्याला जायचं होतं. पण तिकडनं चाललोय आता. चला नर्मदे हर बघू पुढे आता. हे जेवढे पूर्ण परिक्रमा मार्ग आहेत आत्तापर्यंत आपण आलो, जे शुलपाणी झाडीतून वगैरे आपण, तर ते सगळे रस्ते आहेत त्याला आता त्यांनी डांबरीकरण सुरू केलेलं आहे. तर इथं पण आता मुरुम वगैरे खडी वगैरे टाकलेली आहे. तर आता हा पण रस्त्याचं काम चालू आहे. पुढच्या वर्षी जे परिक्रमावासी येतील तर तोपर्यंत हा रस्ता पूर्ण झालेला असेल, तिथपर्यंत मैयाच्या किनाऱ्यापर्यंत. लागला आपल्याला परत मेन रस्ता. संपला आपला 1 किलोमीटर खडीचा पूर्ण रस्ता. परिक्रमा इकडं दाखवली परत रोडने. आपण त्या रोडने आलो असतात परत सरळ जाऊन परत खाली वळून ह्याच रोडने यावं लागला असतं. त्यांनी मधून रस्ता आहे केलेला आहे. आता चाललो आहे आपण परत आपल्या मार्गाने. खुशी होती आपको देखते, आपका दर्शन करके. पुढं आल्याच नंतर आपल्याला नावरा म्हणून गाव लागलेलं आहे. नावरा, तर ते गाव पुढं आतमध्ये राहतं. आपला परिक्रमा मार्ग इकडनं दाखवते वरच्या वगैरे. आता आपण इकडं चाललोय. नर्मदे हर. पाणी संपलं आपल्याकडचं. सकाळपासून पाणी थोडं जरा कमी भेटलं जातं, तिथून आपण नाही नव्हतं घेतलं. आता पाणी बघू कुठं भेटतंय का. ऊन पडलं, थंडी कमी तरी शकते. मस्तपैकी कंपाऊंड झालं हे घराकडे जायला. इथं एक परिक्रमा मार्ग गेला. पूर्वी फक्त एकच पाटी असेल, त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर 2 जे रोड झालेत, तर तिथे एक परत इथं परत एक पाटी दिली. आणि पुढं फरक आहे की म्हणजे परिक्रमावासियांची वाट चुकायचा काही प्रॉब्लेम नाही. थोडं फक्त वाचता वगैरे आलं पाहिजे. नाही वाचता आलं तरी विचारलं तरी पण सांगतात परिक्रमा मार्ग कोणता आहे ते. कारण ज्यावेळेस आपण गुजरातमध्ये वगैरे शुलपाणीमध्ये होतो त्यावेळेस त्यांनी ते दगडावर वगैरे यारोने बाण वगैरे केलेले होते. पण आपल्याला जरा गुजरातमध्ये लागल्यापासून थोड्याशा पाट्या वगैरे ते जे चिन्ह वगैरे ते कमी दिसत होते. पण आज जरा आहेत भरपूर पाटा वगैरे जिथं फुटतात तिथं चिन्ह वगैरे एकतरी आहेच.
थोडंसं ऊन पडायला वगैरे लागले. आज बरंच धुकं असल्यामुळे जरा ऊन उशिराच पडलं. ठीक आहे, थंडी वगैरे वाजत नाही आहे. ज्यावेळेस थंडी भरपूर होती त्यावेळेस वाटायचं की कधी ऊन पडतं आहे, कधी भारी वाटतं आहे. आता काही नाही तसं. नावरा या गावातून 1-2 किलोमीटर पुढं आल्याच्या नंतर आपल्याला हे एक आश्रम लागतं. गंगाबेन रामभाऊ सेवा सदन म्हणून आहे. रामभाई बालबग वगैरे घेतलेला आहे. मग आपण थोडं 2 मिनटं थांबू तिथं, पुढे जाऊ. पाणी चला 2 मिनटं थांबू, पाणी वगैरे घेऊ. भरपूर मोठं आश्रम शेड वगैरे नर्मदे त्या आश्रमातून निघल्याच्या नंतर आपल्याला हे गाव लागतं. मग जिथं बालबुक घेतला तिथून 1-2 किलोमीटरवरती मंदिर आहे. हा नर्मदा परिक्रमा मार्ग सरळ दाखवला आहे खाली. थांबलेच नर्मदे हर शिकलं ना, दाखवलं इंद्रेश्वर महादेव मंदिर इंदोर. पूल लागतोय पुढं. पूल कोणता आहे काय ते. हा नर्मदा मैया यावरच पूल आहे. हा पलीकडं नर्मदा मैया वाहते. आपण चाललो आता परिक्रमा मार्गावरून. इथं खाली पिलरवर दाखवलंय नर्मदा परिक्रमा मार्ग. हे जे मार्ग आहेत हे मॅपमध्ये वगैरे नाही आहेत मोबाईलच्या. तर मोबाईलच्या मॅपमध्ये फक्त जे रोड दाखवला आहे त्या रोडनीचे. आम्ही पण 1-2 दिवस सर्च करण्याचा प्रयत्न केला पण काही दिसले नाही. कारण हे मार्ग कुठं मॅपमध्ये वगैरे नाहीत. हे डायरेक्ट पूर्ण मार्गावर असे बोर्ड वगैरे आहेत. त्यामुळं मॅपने यायची काही गरज नाही आहे. सरळ सरळ आले तरी चालते. कारण जो आनंद परिक्रमा मार्गात आहे, जो जुना मार्ग आहे, ज्या मार्गावरून सगळे लोक परिक्रमा करत आहेत, तो मार्गच मस्त आहे. त्या मार्गानेच आनंद खूप येतो. बघू आता पुढं झाडीतून जाऊन शक्यतो तटावरून मार्ग असेल. चला बघू पुढं. पुढं आल्याच्या नंतर एकदम आपला असा झाडांचा काटेरी वगैरे काट्या वगैरे उघड्या. तर असा रस्ता लागलाय पूर्ण. रस्ता कुठपर्यंत आहे ते पाहू. असा रस्ता आहे पूर्ण. अशा निशाण्या वगैरे दाखवलेल्या आहेत. जरी बोर्ड नसेल तर हे काही ना काही बांधलेले रस्त्याने. त्यावरून कळतं आपल्याला की हा परिक्रमेतला मार्ग आहे. पूर्ण झाडं इथं काटेरी. नर्मदे हर. आपण जे आत्ता झाडीतून आलो तर वर आल्याच्या नंतर हा इकडं जो रस्ता जातोय तो आश्रमाकडे जातोय. आणि हा गावातून जो मार्ग आहे परिक्रमेसाठी तर तिकडे जातोय. तर काही लोक गेले तिकडं आश्रमावरती. आपण चाललोय डायरेक्ट पुढं. आलं ही गाव आपल्याला लागले आता पुढं. काही आश्रमात गेलेत पलीकडं. पण चाललोय पुढं. अजून तर काही तटावरून रस्ता लागला नाही. ते पूर्ण जंगलच होतं ह्याचं काट्यांचं. मंदिर वगैरे इथं परिक्रमाचं थांबले तिथं मंदिरात. बघू आपण. स्वयंभू कपिलेश्वर महादेवाचं मंदिर आहे इकडं पुढं. पुढं जे मंदिर आलं तर तिथे सगळ्यांना बालभोगसाठी बोलवलं. बालभोगमध्ये वगैरे लिया बापू लिया मेन लिया. त्या माताजी इथं देत आहेत नर्मदे हर.
हे इकडे एक रस्ता दाखवला आहे आणि हा इकडे एक आहे. तर हा डायरेक्ट वेलूगावमध्ये निघतो आणि हा इकडं आश्रमाकडून जातो. चालू ह्या रस्त्याने आता आपण जाऊ. सकाळपासून आपण 6:30 वाजता निघल्यापासून 7 वाजता चालतो आहे आपण कंटिन्यू. आज जरा जास्त रूट आपण कवर केला आहे. तर पुढं इंदोर म्हणून गाव आहे. तर हे गुजरातमधलं इंदोर एक छोटंसं आहे नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर. तर तिथं फार जे पौराणिक मंदिर आहे इंद्रेश्वराचं, आता आपण तिकडं चाललो आहे. पुढं गेल्याच्या नंतर आपल्याला एक आतमध्ये वाट लागताच एक जण भेटले आपल्याला. ते म्हटले आतमध्ये वाट आहे, तर मंदिर छान आहे तिकडं, तिकडे या म्हणून. तर बघू आता रस्त्यापासून किती लांब आहे ते, जाऊ तिकडं. अजून इंदोर इथून 3-3.5 किलोमीटर राहिले. जाऊ दुपारपर्यंत आपण तिथं 12-1 वाजेपर्यंत. नर्मदा विहार, मोठा वासना, वेलूगाम इकडं आणि इंद्रेश्वर महादेव मंदिर हा रस्ता आहे जायला. नर्मदा परिक्रमा मार्ग, नर्मदा परिक्रमा. आपण पूर्ण आता 5 किलोमीटर आलो मागच्या गावापासून चालत. बघू आता इंद्रेश्वर महादेवाचं मंदिर, पौराणिक मंदिर आहे ते खूप. बघू कसं आहे कसं नाही ते. इंदोरी गावातून पुढे आल्याच्यानंतर इंद्रेश्वर महादेवाचं मंदिर लागते. लांबे अजून इकडनं रोड आहे मंदिराकडे जायला. नरमदे हर, नरमदे हर. मंदिराची पाठीमागची बाजू आपण आलो इकडनं. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदा याची मूर्ती मगरीवर बसलेली. आणि सोडलंय पूर्ण. आपण भोजन प्रसादी वगैरे घेऊ आणि पुढे निघू. बाकी पूर्वी पोहोचले आहेत, बाकी पुढचे आपण आतमध्ये सगळे आराम वगैरे चालू सगळ्यांचा. चला मंदिरात म्हणून बघू आता. नमः शिवाय. नमः शिवाय. शिवाय नमः. नमः शिवाय. नमः शिवाय. Peace within, light inside. Om Namah Shivaya. Om Namah Shivaya. मेन गेट हे इंद्रेश्वर महादेव मंदिर. आपण मागच्या येताना आपण बॅक साईडने आलतो, भोजन प्रसादी वगैरे घेतली. आपण चाललो आहे आता पुढं. हाच रस्ता परत गावात निघतो. गावातून तसंच मेन रोडला लागायचं. पुढचा प्रवास सुरू.
वेलुगावमध्ये आलो होतो आपण. इथं 2 आश्रम आहेत, एक गावामध्ये एक आहे आणि एक अर्धा किलोमीटर पुढे एक आहे. तर आत्ता वाजले 4. सगळे म्हणतायत थांबायचं आहे. बघू अलीकडे थांबायचं का पुढच्या आश्रमात थांबायचं ते. आज पूर्ण आज जास्त नाही, आज 21-22 किलोमीटर चाललो होतो आम्ही. 21 ते 22 झाला असेल आजचं किलोमीटर. हे आलं वेलुगाम. वालुंडेश्वर महादेव मंदिर. ए आश्रम आगे है, ये आगे ना, नर्मदे हर. हे गावातलं महादेवाचं मंदिर आहे. काय नाही, बघू आश्रम पुढे. आपल्याला वाटलं तेच मंदिर आहे काय. अजून पुढे जावं लागेल आश्रमासाठी. चला थोडंसं थांबलो तिथं, पाणी वगैरे घेतलं, चाललोय पुढं. 15-20 मिनटाच्या अंतरावर आश्रम आहे. पूर्ण गावामध्ये असे ब्लॉक वगैरे बसवलेत. हे वेलू गावातलं नर्मदा मैयाचं पात्र आणि हे जे पूर्ण खड्डा वगैरे दिसतं इकडं, तर ज्यावेळेस पावसाचं पाणी असतं नर्मदा मैयाचं हे इकडं शिरतं, त्यामुळे इथं पूल वगैरे बनवलेला आहे. पुढं पूर्ण गावामध्ये त्यांनी ब्लॉक वगैरे टाकलेत. जे नर्मदा मैयामध्ये वाळू वगैरे काढली जाते, तर त्याचा जो पैसा आहे तो काही भेटतो, तर त्याच्या पैशातून गावाचा एकदम त्यांनी विकास वगैरे केलेला आहे. गावाला तिन्ही बाजूने येण्यासाठी गावातून नुसतं मोठ्या कंपनी वगैरे केल्यात. त्याचप्रमाणे 2-3 मंदिरं आहेत गावामध्ये, 2 आश्रम आहेत. आपण चाललो आहे आश्रमाकडं. आहे तर दाखवलाय नर्मदा परिक्रमा मार्ग. चला बघू आश्रम. आला गावातील आश्रम, परमसेवा पथिकाश्रम. मंडप वगैरे दिलाय वाटमधून. पूर्ण ब्लॉक वगैरे टाकलेले आहेत. हा गावातील आश्रम. पूर्ण मंडप वगैरे दिलेला आहे. इथं पण भरपूर जागा आहे, अजून पूर्ण भरलेलं नाही आहे.